नमस्कार मंडळी. आपले मंचुरियन हे मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत. हे मंचुरियन बनवण्यामागचं कारण असं आहे की आज छोटूचा बड्डे आहे व सर्व मुलांना पार्टी पाहिजे आहे. एवढ्या सर्व मुलांना हॉटेलमध्ये घेऊन जाणे व चायनीजच्या गाड्यावर घेऊन जाणे शक्य नाही व तिथे खर्चही भरपूर लागतो. तर आता कोबी ही स्वस्त आहे, म्हणून मी आज ठरवलं की आज आपण मंचुरियन मुलांना हे घरीच बनवून आणि हायजेनिक पद्धतीने बनवून खाऊ घालू. तर यासाठी इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. तो आता मी व्यवस्थित बारीक कापून घेणार आहे. आपल्याला मंचुरियनसाठी कोबी हा एकदम बारीक आणि फाईनच कापलेला पाहिजे. त्यासाठी इथे मी हा कोबी फायनल चॉप करून घेत आहे. हे बघा मंडळी, मी हा एकदम व्यवस्थित एकदम बारीक कापून घेत आहे. तर बड्डे हा आम्ही आज घरी सेलिब्रेशन करणार आहे. त्यासाठी मुलांना पार्टीसाठी हे मंचुरियन बॉल्स मी घरीच बनवणार आहे. त्यासाठी इथे मी हा व्यवस्थित बारीक कापून घेत आहे. त्यामध्ये मी मीठ, मिरची, हळद, गरम मसाला व चिंग्सचा मंचुरियन मसालाही घातलेला आहे. यामध्ये मीठ आहे. त्यामध्ये आता मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालून घेत आहे व व्यवस्थित मिक्स करत आहे. हे बघा मंडळी, आता मी हे व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स केलं आहे. आता आपण दुसऱ्या घमिल्यामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. आपण पाणी हे जास्त घालणार नाही, आपण पाणी थोडं घालणार आहे. आता आपण व्यवस्थित मळून घेऊ. मंडळी हे बघा, पीठ हे व्यवस्थित मळावे. पाणी जर जास्त झाले तर आपले मंचुरियन बॉल्स तेल जास्त ओढतील. आपले मंचुरियनचे पीठ थोडे पातळ झाले, आपण त्यामध्ये थोडे आणखी कॉर्नफ्लॉवर घालून घेतले. आता हे व्यवस्थित मी बनवून घेतले. आता हे बघा, आपले बॉल तयार होत आहेत. आता हे मी पटकन गॅस चालू करून घेतो. आता त्यावरती मी कढाई ठेवली. हे बघा, पटकन आपले तेल गरम झाले. आता मी अजून आणखी तेल घालून घेतो. मंडळी, आपण यामध्ये सॉस टाकले नव्हते. आता आपण यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस घालून घेत आहे. हे बघा, आपले मिश्रण तयार आहे. आता मी झटपट हे तळून घेतो, फ्राय करून घेतो. आपली मुले वाट बघत आहे. मुलांना खूप घाई झाली आहे, कारण की आता बड्डेही आवरला आहे आणि मुलांना पार्टी देखील पाहिजे आहे. त्यासाठी मी इथे हे झटपट करून घेत आहे. सर्व मुले किलबिल करत आहेत. त्यांना खूप मजा येत आहे, कारण आज आपण हे मंचुरियन चायनीजच्या गाड्यावर नाही तर आपल्या घरातच बनवून खात आहे. त्यामुळे मुलांना खूपच उत्सुकता आणि आनंद झाला आहे. आता मंडळी, मी हे फटफट सगळे काढून घेतो. मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्हीही असा मुलांना जर मंचुरियन चायनीज करून घरीच खाऊ घालत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवत आहे. मंडळी, हे तुम्ही बघू शकता, मुलांना खूप आनंद होत आहे. त्यांना असं वेगवेगळे बड्डे असल्यावर आपण असं पार्टीसाठी करत असतो. आता मी हे तेल थोडं जास्त गरम केलेलं आहे. आता त्यामध्ये सोडून घेत आहे. आता मंडळी हे बघा, आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत मंचुरियन तयार आहे.